पुणे आयडॉल 2025च्या महाअंतिम फेरीसाठी उपस्थित झालेले महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण आणि संसदीय कार्यमंत्री नामदार चंद्रकांतदादा पाटील यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो। सनी निमण यांना मी विनंती करतो आपण आदरणीय चंद्रकांतदादा पाटील यांना घेऊन व्यासपीठावरती यावं। त्यांच्या समवेत आमचे पहिल्या रांगेतील सर्व मान्यवर आदरणीय वाळन साहेब, अशोकदादा मानकर, बिपिनजी मोदी, स्वातीताई निमण, कदम साहेब या सगळ्यांना आमंत्रित करतो। कार्यसम्राट आमदार विनायकजी निमण यांच्या प्रतिमेचं पूजन नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या शुभ हस्ते होते। मी सनी निमण यांना विनंती करतो आपण नामदार चंद्रकांतदादा पाटील यांचा स्वागतपर सन्मान करावा। विनायक आबा निमण यांचा वारसा सर्वार्थाने जोपासणारे पुढे नेणारे युवा नेतृत्व सनीदादा निमण यांना मी 2 शब्द बोलायची विनंती करतो। आधी सनी निमण बोलतील, मग आज या ठिकाणी पुणे आयडॉल 2025 या महाअंतिम फेरीसाठी सन्माननीय उपस्थिती माननीय चंद्रकांतदादा पाटील यांच्या उपस्थितीमध्ये ही महाअंतिम फेरी इथे आयोजित केलेली आहे आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये आज आपण इथे एक आगळा वेगळा उपक्रम देखील राबवत आहोत। विविध क्षेत्रामध्ये काम करत असताना ज्यांनी संगीत क्षेत्र असेल, गायन असेल, हा एक छंद म्हणून देखील ज्यांनी जोपासला, अशा विविध क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांचा देखील सन्मान आपण इथे व्हॉइस ऑफ चॉईस म्हणून त्यांना एक सन्मान देऊन आपण त्यांचा इथे यशोचित असा गौरव किंवा सन्मान त्यांचा करणार आहोत माननीय नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते। आणि त्या मान्यवरांना मी यशोचित त्यांचा आपण ह्या इथे सन्मान करणार आहोत। हे दुसरं वर्ष आहे दादा आपण ह्या पद्धतीने आपण सन्मान करत आहोत। विविध क्षेत्रामध्ये काम करत असताना एक छंद जोपासला पाहिजे आणि हा जो छंद जोपासतो हा नेहमी एक समाजाला वेगळ्या पद्धतीने एक तो न्याय देऊ शकतो किंवा हे करेल अशी एक भावना आमच्या सोमेश्वर फाउंडेशनच्या मनामध्ये होती आणि त्या अनुषंगाने आम्ही विविध क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांना त्यामध्ये सन्मानित करतो। आणि असेच ह्यावेळेस आम्ही हे 4 प्रतिभावान नामवंत आम्ही त्याच्यामध्ये आज निवडलेले आहेत। संगीत खरं तर ही अशी कला आहे की जी मनाला स्पर्श करते आणि आत्म्यात शांतता देते आणि हे खरं व्यासपीठ, खरं ही स्पर्धा म्हणून आपण हे केलेली नाही आहे, ही एक संधी उपलब्ध करून दिलेली आहे की ज्याच्यातून एक कलागुणांना वाव मिळेल। ही खरी याच्यामागे आमच्या आमदार साहेबांची भावना होती आणि तीच गेले 23 वर्ष आम्ही सातत्याने इथे आज चालू ठेवलेली आहे। 2003 साली ही स्पर्धा आपण इथे चालू केलेली होती आणि ह्यावेळेस 4 गटांमध्ये ही जी स्पर्धा आहे, लिटिल चॅम्प्स, युवा आयडॉल, ओल्ड इज गोल्ड आणि जनरल कॅटेगरी, तर मला सांगायला अभिमान वाटतो की वय वर्ष 6 पासून 79 असं ह्या रेंजमधले गायकांनी ह्या व्यासपीठावरती ह्या वर्षी इथे भाग घेतलेला आहे। आणि म्हणजे छत्तीसगड असेल, म्हणजे मला सांगायला अभिमान दुसरा असा वाटतो
की कोल्हापूर, सांगली, सातारा, बेळगावमधून तर स्पर्धक महाराष्ट्रातून तर इकडे येतच होते, पण गेले 4 दिवस इकडे ह्याच्यामध्ये अमृतांश श्रीवास्तव म्हणून रायपूर छत्तीसगडहून देखील स्पर्धक इथे आला आहे आणि तो आता ह्या महाअंतिम फेरीमध्ये पर्यंत त्यांनी मजल मारलेली आहे. तर अशा सर्व स्पर्धकांना मी शुभेच्छा देतो आणि ह्या सर्व स्पर्धकांसाठी मी एवढंच म्हणेल, गा ले आज दिल से, गा ले आज दिल से, ना सोच अंजाम क्या होगा, गा ले आज दिल से, ना सोच अंजाम क्या होगा, सच्ची लगन से निकला हर सुर, सच्ची लगन से निकला हर सुर, सबसे खास होगा, सबसे अलग होगा. जय हिंद, जय महाराष्ट्र. विनायक आबांचा वारसा सर्वार्थाने जोपासणारे, पुढे नेणारे सनीदादा निमण ते आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आत्ता जसं सनीदादांनी सांगितलं की व्हॉइस ऑफ चॉईस या सन्मानाचं हे दुसरं वर्ष आहे. त्या 4ही मान्यवरांचा सत्कार आदरणीय चंद्रकांत दादांनी करावा अशी विनंती आहे की ज्यांनी आपापल्या क्षेत्रामध्ये तर नाव कमवलंच, अतिशय दिग्गज म्हणून नावारूपाला आले, पण त्याचबरोबर आपलं गाणं सुद्धा जोपासलं. पहिले पुरस्कारार्थी सत्कारार्थी आहेत आदरणीय डॉक्टर विनय थोरात, MD DNB DM गॅस्ट्रोएंटरॉलॉजी, PhD गॅस्ट्रोएंटरॉलॉजी. 1982 साली बीजे वैद्यकीय महाविद्यालयातून MBBS झालेले, त्यानंतर जनरल मेडिसिन घेऊन MD, GB पंत रुग्णालय नवी दिल्ली इथून DM, त्यानंतर PhD, DM नंतर देशातील पहिला PhD धारक डॉक्टर आपल्या पुण्याचा आहे, याचा आम्हाला विशेष आनंद आहे. 27व्या वर्षी त्यांनी DM पूर्ण केलेला आहे. सर्वात लहान वयात DM पूर्ण करणारे, विविध आंतरराष्ट्रीय नियतकालिकांमध्ये त्यांचे संशोधनपर लेख प्रकाशित झालेले आहेत. डॉक्टर विनय के थोरात. अमेरिकन जर्नल ऑफ गॅस्ट्रोएंटरॉलॉजी, एलिमेंटरी फार्मॅकॉलॉजी अँड थेरॅप्युटिक्स, पॅन्क्रिएटॉलॉजी, पोस्ट ग्रॅज्युएट मेडिकल जर्नल, जर्नल ऑफ गॅस्ट्रोएंटरॉलॉजी अँड हेपॅटॉलॉजी, न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिन अशा जर्नलमध्ये त्यांचे लेख प्रसिद्ध झालेले. यानंतर आपण सन्मान करणार आहोत पुणे महानगरपालिकेच्या इतिहासामधले सगळ्यात तरुण, ज्यांना प्रेमाने गोखलेनगर जनवाडीचा देवानंद असं संबोधलं जातं, ॲडव्होकेट निलेश भैया निकम. जोरदार टाळ्यांनी स्वागत करू. यंगेस्ट कॉर्पोरेटर ऑफ PMC, त्यानंतर स्टँडिंग कमिटीचे चेअरमन, सभागृह नेता अशी विविध पदं निलेश भैयांनी भूषवलेली आहेत. शहरी गरीब योजना या माणसाच्याच प्रयत्नामधनं लागू झाली. आजपर्यंत 1 लाखापेक्षा जास्त नागरिकांना 500 कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेची मदत ज्या योजनेतनं झाली, ती योजना आणणारे निलेश भैया निकम. यानंतर आपण सन्मान करणार आहोत ॲडव्होकेट शीतल रवींद्र कुलकर्णी. 1991 पासून गेली 34 वर्षे पुणे येथे दिवाणी न्यायालयात तसेच कौटुंबिक न्यायालयात वकील म्हणून कार्यरत आहेत. शिर्के पेपर मिल, स्वस्तिक रबर, बजाज कंपनी, पूना हॉस्पिटल यांचे वकील म्हणून कार्यरत. ॲक्सिस बँक, ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स, पंजाब नॅशनल बँक, बँक ऑफ इंडिया, महेश कॉपरेटिव्ह बँक यांच्या पॅनल ॲडव्होकेट म्हणून कार्यरत असणाऱ्या, मुंबई हायकोर्ट यांनी नेमलेल्या मेडिएटर म्हणून कुटुंब न्यायालयात समुपदेशनाचे काम करत असतात. भारत सरकारतर्फे नोटरी म्हणून त्यांची नियुक्ती झालेली आहे. ॲडव्होकेट शीतल रवींद्र कुलकर्णी. यानंतर आपण सन्मान करणार आहोत प्रसिद्ध पत्रकार, ABP माझा या न्यूज चॅनेलसाठी कार्यरत असणाऱ्या शिवानी पांढरे. ABP माझामध्ये 3हून अधिक वर्ष कार्यरत आहेत. क्राईम आणि पॉलिटिकल बातम्या कव्हर करतात. स्वारगेट रेप केस असो किंवा दीनानाथ रुग्णालयाचं प्रकरण असो, सर्व बातम्यांचं वार्तांकन शिवानीताईंनी केलेलं आहे. यापूर्वी प्रभात वृत्तपत्र समूहामध्ये काम केलेलं आहे. गायनाची आवड आहे. आधीची ओळख गायिका म्हणूनच होती, आता रिपोर्टर आहेत. फ्युजन बँडमध्ये सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे. शिवानी पांढरे. दादा, यानंतरचा सत्कार अतिशय विशेष सत्कार आहे. कुमारी ॲडव्होकेट दीपाली जयश्री सुरेश निमण, पाषाणमधल्या
आमच्या कुटुंबाशी अतिशय प्रेमाने अनुबंधित असणाऱ्या, ज्यांच्या यशाबद्दल आम्हाला आनंद आहे, अप्रूप आहे, अभिमान आहे, स्कॉलरशिपच्या परीक्षेपासून यशाला गवसणी घालणाऱ्या, इयत्ता 11वी कॉमर्समध्ये पहिला नंबर मिळवून पास होणाऱ्या, LLBमध्ये दुसरा नंबर, त्याचप्रमाणे आत्ता असिस्टंट प्रोफेसर करता करता 2020मध्ये लॉ विषयामध्ये घेण्यात आलेली महाराष्ट्र राज्याची सेट एक्झाम संपूर्ण महाराष्ट्रातून 32वा नंबर मिळवून पास झालेले आहेत. 2023मध्ये MPSA तर्फे घेण्यात आलेल्या असिस्टंट पब्लिक प्रॉसिक्युटर क्लास 1 ऑफिसर गॅझेटेड पोस्ट या परीक्षेमध्ये दिव्यांग वर्गातून संपूर्ण महाराष्ट्रातून पहिल्या नंबरनी पास झालेली ही आमची भगिनी आहे. सध्या पुणे जिल्हा आणि सत्र न्यायालय शिवाजीनगर पुणे येथे सहाय्यक सरकारी अभियोक्ता गट अ म्हणून कार्यरत आहेत. ॲडव्होकेट दीपाली जयश्री सुरेश निमण. मला वाटतं आपण सर्वजण उभं राहून त्यांच्या कामाला दाद देऊ. स्टँडिंग ओवेशन आपण दीपालीताईंना देऊ. पुणे आयडॉल महाअंतिम फेरीसाठी परीक्षक म्हणून ज्यांनी काम बघितलेलं आहे त्यांनाही दादा आपण सन्मानित करावं अशी विनंती मी त्या तिघांनाही आमंत्रित करतो. सर्वप्रथम ज्यांना व्हॉइस ऑफ किशोर ही प्रेमाची पदवी खुद्द किशोरदांच्या जन्मगावच्या रसिकांनी दिलेली आहे, ज्यांच्या नावावरती 3 विक्रम प्रस्थापित आहेत. जितेंद्र गुरु, यानंतर आपण मंजुश्री ओक, प्रसिद्ध गायिका मंजुश्री ओक यांना सन्मानित करावं. आपले वडील वसंतराव ओक, त्यानंतर पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्याकडे संगीताचे धडे गिरवणाऱ्या, ज्यांच्या नावावरती 7 गिनीज विक्रमासह विविध विक्रम प्रस्थापित आहेत. सगळ्यात जास्त भाषांमधनं गायली जाणारी गाणी. मागच्याच महिन्यामध्ये प्रभू रामचंद्राच्या सेवेपर 121 गाणी सकाळी 7 पासून रात्री 11 पर्यंत एकटीने गाऊन एक नवीन विक्रम प्रस्थापित केलेला आहे मंजुश्री ओक. यानंतर मी आमंत्रित करतो आहे प्रसिद्ध गायक राजेश दातार यांना. शास्त्रीय संगीताची भरभक्कम तालीम लाभलेले, सुगम संगीतात कार्यरत असणारे, आकाशवाणीची टॉप ग्रेड समुद्र या चित्रपटातल्या गाण्यासाठी सर्वोत्कृष्ट पार्श्वगायकाच्या राज्य पुरस्कारांनी सन्मानित झालेले आणि आकाशवाणीच्या इतिहासामध्ये क्लासिकल आणि लाईट म्युझिक या दोन्हीमध्ये गोल्ड मेडल मिळवणारे राजेश दातार. पुणे आयडॉल स्पर्धेसाठी सूत्रसंचालनाचं महत्त्वाचं काम करणारे आमचे मित्र महेश गायकवाड. मराठी, हिंदी, इंग्रजी अशा 3ही भाषांवर उत्तम प्रभुत्व असणारं एक अत्यंत सुसंस्कृत व्यक्तिमत्व. वेगवेगळ्या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या व्यासपीठांवरनं महेशजी आपल्या सूत्रसंचालनातनं, निवेदनातनं लाखो प्रेक्षकांना मोहवत असतात. महेशजी गायकवाड. आणि यानंतरचा मुख्य सत्कार ज्यांनी माननीय पंतप्रधान यांचे 3 कार्यक्रम सूत्रसंचालन केले असे मिलिंदजी कुलकर्णी साहेब यांचाही सन्मान या ठिकाणी करावा. गेली या स्पर्धेत पहिल्या दिवसापासून त्यांचा कार्यक्रम म्हणजे त्यांचं निवेदन सोमेश्वर फाउंडेशननी त्यांचं मनापासून कौतुक करतो.
नामदार चंद्रकांतदादा पाटील यांना मी मनोगत व्यक्त करायची विनंती करतो. सोमेश्वर फाउंडेशन पुणे हे स्वर्गीय आमदार विनायक निमनानी सुरू केलेलं फाउंडेशन, ज्याच्या वतीने अनेक प्रकारचे कार्यक्रम चालतात. वैद्यकीय तपासणी शिबिर जे चालतं त्या दिवसभरात काही हजार लोक आपल्या तपासण्या करून घेतात आणि पुढे जाऊन त्या आजाराचा पाठपुरावा जो आहे, आजाराच्या ट्रीटमेंटचा पाठपुरावा जो आहे तोही केला जातो. असे अनेक कार्यक्रम करणाऱ्या सोमेश्वर फाउंडेशनने गेली 23 वर्ष सातत्याने पुणे आयडॉल नावाने ही स्पर्धा चालू ठेवली आहे. एखादा कार्यक्रम सुरू करणं फार सोपं असतं, पण तो अनेक वर्ष चालू ठेवणं, तेवढ्याच दिमागात चालू ठेवणं फार कठीण असतं. त्यावेळी सुरुवातीलाच विनायकरावांचा वारसा राजकीय आणि सामाजिक चालवणाऱ्या सनी निमनचं मी मनापासून अभिनंदन करेन की इतके वर्ष सातत्याने ही परंपरा त्यांनी चालू ठेवली आहे. बोलताना तो असं म्हणाला आणि कार्यक्रमाचे संयोजन करणारे निवेदकही म्हणाले की यावर्षी नॉट ओन्ली महाराष्ट्र, देशाच्या अन्य राज्यांमधून काही एंट्री आलेल्या आहेत आणि त्यातले बरेच जण हळूहळू पुढे प्राईजच्या दिशेने सरकत आहेत. त्यामुळे एक अतिशय चांगला उपक्रम. त्यातला मेजर मला भावला तो आता जे सत्कार झाले त्यात ज्यांनी आपलं करिअर वेगळं आहे पण हौस म्हणून गाण्याचा सराव चालू ठेवला, संगीताची साधना चालू ठेवली आणि त्यातून असे सहज कोणी बघत नाही असं असताना गाणारे नाहीत, तर प्रोफेशनल सिंगर म्हणून जे डेव्हलप झाले अशांचा सत्कार हा मोठा विषय आहे. त्यातल्या 2 जणांचा माझा चांगला परिचय इन जनरल आहे, पण हा परिचय नवीन झाला. एक आमचे स्थायी समितीचे अध्यक्ष होते मित्र आणि या ABP माझाच्या ज्या वार्तांकन करतात, या दोघांच्या बाबतीमधला हा परिचय मला नवीन आहे. त्या व्यतिरिक्त दोघे जण हे सिनियर आहेत. जसा जसा माणूस सिनियर होतो तसं तसं खरं म्हणजे आपल्या अशा काही आवडीनिवडी तो सोडायला लागतो, कंटाळतो, किती दिवस हा सराव ठेवायचा. पण त्यांनी या वयातसुद्धा त्यांचा सराव चालू ठेवला, त्यांचं त्यातलं प्रावीण्य हे ते दाखवत आहेत आणि त्यामुळे त्यांचंही मी मनापासून अभिनंदन करतो. आणि महानगरपालिकेच्या निवडणुका लागल्या आहेत, त्यामुळे सनीला त्याच्या राजकीय भविष्यासाठी खूप शुभेच्छा देतो. जे स्पर्धक या ठिकाणी आपलं नशीब आजमावायला आलेले आहेत त्यांनासुद्धा शुभेच्छा देतो आणि माझं बोलणं संपवतो.